नमस्कार, मी कविता बंकापुरे. पुन्हा एकदा आपण या नवीन भागात बघणार आहोत. अ, वारली चित्रशैलीतले प्राणी आणि पक्षी कसे काढतात. पहिल्यांदा आपण शिकणार आहोत अगदी सोप्या त्रिकोणी या भौमितिक आकारापासून बनवले जाणारे पक्षी. त्याच्यासाठी मी अगदी नेहमी दिसणारा कोंबडा, कोंबडी, त्यांची पिल्लं ही चित्र काढून दाखवते तुम्हाला पहिल्यांदा. तर अशा प्रकारे काही पिल्लं आहेत. ती मी वेगवेगळ्या अँगलने दाखवते. काही वरती बघणारी, काही खाली दाणे टिपणारी, काही समोर बघून चालणारी अशा प्रकारे. आणि हे का दाखवते तर इतर कुठलेही प्राणी पक्षी काढताना तुम्हाला याची मदत होणार आहे. वारली चित्रशैलीचं वैशिष्ट्य असं आहे की काही अगदी सोपे भौमितिक आकार नेहमीच्या वापरातले घेऊन आपण अतिशय सोपी पण दिसायला अतिशय देखणी अशी चित्र काढू शकतो. तुम्ही बघितलं तर इथे अगदी बेसिक आकार घेतलेले आहेत. काही वक्र रेषा आहेत, काही सरळ रेषा आहेत, अर्धगोल, त्रिकोणी याच्यामध्येच ही चित्र पूर्ण होऊन जातात. काही पक्षी पण मी खाली वाकून दाणे टिपताना, वरती मान उंचावून बघताना असे मुद्दामून दाखवते जेणेकरून आपण जेव्हा एखादं पूर्ण चित्र काढायला घेऊ वारली चित्रशैलीतलं, तेव्हा त्याला जो विषय असेल त्याला अनुसरून ही चित्र तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने काढू शकता. तशी वारली चित्रकला कठीण अजिबात नाही आहे, पण त्याच्यासाठी नीट सराव आणि काही निरीक्षण पाहिजे. त्यानुसार आपण ती छान प्रकारे करू शकतो. आता हा बघणार आहोत आपण उडणारा पक्षी. उडणारा पक्षी अगदी वरनं कसा दिसेल त्या प्रकारे हा दाखवलाय. ह्याचं पुढचं चित्र आहे थोडा वरच्या बाजूला उडणारा किंवा उडता उडता पाठी वळून बघणारा पक्षी कसा दिसेल त्या प्रकारे आपण हे चित्र काढतोय. तुम्ही बघितलं तर एका बाजूचा पंख मी थोडा जास्त दुमडलाय, जो आपल्यापासून दूर आहे. आपल्या जवळ जो पंख दिसतोय तो अख्खा काढलेला आहे आणि दुसऱ्या बाजूचा थोडा दुमडून बारीक असा काढलेला आहे. तोच प्रकार ह्या पक्षालाही. आपण खालून बघितलं जरासं तिरकं तर तो पक्षी कसा दिसेल. पलीकडचा पंख आहे तो अगदी छोटा काढलाय बघा आपण. आणि आपल्या इकडनं लगेच दिसणारा असेल तो जरा मोठा काढलाय. त्याच्यामुळे अगदी ह्या 2D साध्या चित्रामध्ये पण आपण वेगवेगळ्या अँगल किंवा 3Dनेस आपण आणू शकतो त्याच्यात. आता प्राणी या प्रकारामध्ये आपण हरीण बघतोय. खाली वाकलेलं आहे, काहीतरी गवत वगैरे खातंय अशा प्रकारचं हरीण आहे. साधं 2 त्रिकोण, 1 रेष, गोल अशा ह्याच्यात काढलेलं आहे. तुम्ही हे प्राणी काढताना नीट जरा निरीक्षण केलं तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल, की प्रत्येक प्राण्याची काढण्याचे जे मूलभूत आकार आहेत ते जरी सेम असले तरी त्यांच्या आकारांमध्ये थोडेफार बदल करून किंवा त्याच्या साईजमध्ये त्याचं आपण वेगवेगळे प्राणी एकाच प्रकारे काढू शकतो. ही हरणं जी आहेत पहिली 2 ती त्रिकोणांमध्ये दाखवली एक उडी मारतानाचं किंवा पळतानाचं जे हरीण आहे त्याची शेपूट वेगळ्या बाजूला वेगळ्या दिशेला तोंड करून आहे आणि गवत खाणार आहे त्याची वेगळ्या दिशेला तोंड करून आहे. तसंच हे भौमितिक आकार न वापरता अलंकारिक आकार वापरून केलेलं हरीण आहे. त्याची शिंगं सरळ दाखवलेली आहेत. आधीचं आहे ते सांबर म्हणायला हरकत नाही आपण. आता जो प्राणी काढणार आहोत तो आहे कोल्हा. कोल्ह्याचं तोंड निमुळतंय बघा. परत एकदा मी गोल आणि काही अलंकारिक आकार यांच्यामध्ये काढलेले आहे. शेपटीमध्ये वैविध्य दाखवलंय. याच्यानंतर आपण बघणार आहोत ते प्राणी आहेत माकड आहे. परत अजून काही आपले नेहमीचे दिसणारे जसं गाय, कुत्रा हे प्राणी आहेत. हे काढताना अतिशय सोप्या पद्धतीने दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतायत, आवडतायत का? अजून काही शंका असतील तर त्या विचारायला विसरू नका. हे शेअर नक्की करा ह्या चित्रकला शिकण्याला जे उत्सुक आहेत त्यांच्यासाठी. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही ज्या शंका असतील त्या कमेंट सेक्शनमध्ये लिहून मला पाठवा. मी त्यांचं निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करीन. भेटत राहू पुन्हा एकदा. कविता बंकापुरे. चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.